सध्या तुम्ही व्हॉट्सअपवर, टीव्हीवर आणि तुमच्या गावात, घरात एक शब्द नक्की ऐकला असेल, तो म्हणजे SIR महाराष्ट्र 2026. पण जर तुम्हाला वाटत असेल की हे एक नवीन मतदान कार्ड बनवण्याचं काम आहे, तर थांबा. ही एक साधी प्रक्रिया नाहीये, तर हे तुमच्या अस्तित्वाचं रिपोर्ट कार्ड आहे. जर तुम्ही 2026च्या या प्रक्रियेत अनमॅप राहिलात, तर तुम्ही स्वतः भारतीय आहात म्हणून हे सिद्ध करणं भविष्यात खूप कठीण जाऊ शकतं. तर त्यासाठीच आपण आज कलीम सर अनफिल्टर्ड मराठीवर SIR ची पूर्ण प्रक्रिया जाणून घेणार आहोत. SIR म्हणजे काय, SIR कसं करायचं, हे काय असतं, सर्व काही. तर चला SIR च्या मुळाशी जाऊ. पहिलं पाहू, SIR म्हणजे नक्की काय. व्हॉट इज SIR? सर्वात आधी तांत्रिक अर्थ समजून घेऊया. SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, विशेष सखोल पुनरीक्षण. हे काम निवडणूक आयोग ECI करत आहे. हे अचानक का सुरू झालं? सिस्टमला असं वाटतंय की मतदान यादीत खूप मोठा कचरा म्हणजे डुप्लिकेट किंवा फेक एंट्री जमा झाली आहे. पण यामागचं कारण असं आहे की सरकारला आता प्रत्येक नागरिकाची प्रोजेनी मॅपिंग करायची आहे. म्हणजेच तुम्ही आज इथे आहात, पण तुमची मुळं कुठे आहेत हे त्यांना तपासायचं आहे. आता दुसरा मुद्दा असा की 2002ची ती डेडलाईन आणि मॅपिंग का? या प्रक्रियेत सर्वात महत्वाचा आहे 2002चा साल. सरकार तुम्हाला सांगतंय की तुमची आजची माहिती तुमच्या कुटुंबाच्या 2002च्या माहितीशी मॅप करा, म्हणजे जोडा. मॅपिंगची प्रोसेस काय आहे? पहिला ऑप्शन आहे BLO ची भेट. यामध्ये तुम्ही ऑनलाईन BLO ला कॉल करू शकता आणि तो BLO स्वतः तुमच्या घरी येईल. हे कसं करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, यावरही आपण नवीन व्हिडिओ तयार करू. दुसरा ऑप्शन आहे पुरावा. तुम्हाला तुमच्या आई वडिलांचा किंवा आजी आजोबांचं नाव 2002च्या मतदान यादीत कुठे होतं, त्यांचा भाग क्रमांक आणि अनुक्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर तिसरी प्रोसेस आहे ऑनलाईन पोर्टल. तुम्ही स्वतः voters.eci.gov.in वर जाऊन सर्च इन लास्ट SIR या पर्यायावर क्लिक करून तुमची मॅपिंग स्थिती तपासू शकता. जर हेही तुम्हाला माहित नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा, आपण यावरही एक वेगळा डिटेल व्हिडिओ बनवू. चौथा मुद्दा आहे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर तुमची नोंद मिळाली नाही तर, आता नीट ऐका, कडू आहे पण सत्य आहे. जर तुमचं नाव 2002च्या यादीमध्ये मिळालं नाही तर तुम्हाला अनमॅप लिस्ट मध्ये टाकलं जाईल. याचा परिणाम काय होईल? तुमची ओळख संदिग्ध म्हणजे डाऊटफुल ठरू शकते. भविष्यात जेव्हा NRC सारखे कागद येतील तेव्हा तुम्हाला तुमची नागरिकता सिद्ध करणं खूपच अवघड जाणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जर तुमची मॅपिंग झाली नाही तर तुम्ही बाहेरचे लोक ठरता. बाहेरचे लोक म्हणजे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आता यावर सरकारचे उपाय आणि धोरणं काय आहेत ते जाणून घेऊया. सरकारचं धोरण सध्या डिजिटल घेराबंदी करण्याचं आहे. त्यांना प्रत्येक माणसाचा फॅमिली ट्री सरकारी रेकॉर्डवर हवा आहे. याचा उपाय काय आहे? पहिला उपाय आहे घाबरून जायचं नाही, फक्त गाफीलही राहायचं नाही. दुसरा उपाय आहे तुमच्या घरातील जुने मतदान कार्ड किंवा कागदपत्र शोधा ज्यात 2002च्या आधीचा संदर्भ असेल. तिसरा आहे जर तुमची माहिती सापडत नसेल तर लगेच फॉर्म 6 भरून नवीन नोंदणी करा आणि जुन्या रहिवासाचा दाखला जोडा. हेही तुम्हाला कसं करायचं ते माहीत नसेल तर लगेच कमेंट करा, याच्यावरही आपण नवीन व्हिडिओ तयार करू. आता चौथा उपाय आहे BLO ला सहकार्य करा, पण आपली माहिती देताना ती अचूक असल्याची खात्री करा. SIR ही फक्त मतदान यादी नाही, ही तुमची रेप्युटेशन आहे. स्वतःला लवकर मॅप करून घ्या, नाहीतर सिस्टम तुम्हाला डिलीट करायला वेळ लावणार नाही. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत पाठवा, कारण की हे SIR करणं खूप महत्वाचं आहे. आणि एखादा टॉपिक तुम्हाला यावर कळला नसेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, त्याचा एक डिटेल व्हिडिओ आपण नक्की बनवू. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.